आणि ह्या लोकांना अरे पहले साहब तुमको बोलना चाहिए, अब तुम बोल रहे हो कि टाल दे रहे, मेरे समझ में नहीं आ रहा क्यों टाल दे खामोश बैठे हो, बोल रहे नहीं। ये अभी अगर जो अपन बोलने को नहीं क्या मस्जिद में अभी जो भी मस्जिद में हमें तुम्हारे अभी मैं जो भी बोल रहा हूँ जितने भी अपने ऑर्गेनाइजेशन है आगे तो अपन देख रहे नए लोग तो बहुत आ रहे अपने साथ नए लोगों का स्वागत है, धन्यवाद। नए लोग कुछ गलतियां आपकी हो रही है और गलतियां ये हो रही है कि बार बार वही गलतियां हम कर रहे हैं, उसके वापस कामयाब नहीं हो रहे। जो लोगों को नहीं चलता है उसको बोलना चाहिए थोड़ा बैठ वही बोलो क्या नए लोगों को ताकत को हैंडल। देशमुख साहेब आणि थोरात साहेब एकदा आमची औरंगाबादची मुंबईला किंवा कुठे तिथे आपल्याला जमेल तिथं मीटिंग लावा, यांना सगळ्यांना बोलवा आणि जबाबदारी द्या की जेणेकरून महानगरपालिकेत आमचा एक एक कार्यकर्ता हा निवडून आला पाहिजे। हे जर आपण केलं सर प्रश्न खूपच आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत, औरंगाबादच्या पायाभूत सुविधाच्या बाबतीत भर अब्दुल्ला गुरु दैलीने महानगरपालिका बाबतीत पूर्णपणे संपून टाकलेली आहे। आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबांना आम्हाला धरण बांधून दिलं जायकवाडीचं, जेवढं धरण बांधलं 102 टीएमसीचं तेवढं पाणी आम्ही यावर्षी सोडलं, पण आम्हाला अजूनही 8 आणि 10 दिवस प्यायला पाणी औरंगाबादला मिळत नाही। ही या महानगरपालिकेची शोकांतिका आहे आणि म्हणून काम करण्याजोगं खूप आहे। तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल। अजून एक 4-6 महिन्याच्या आत आमच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे। आपण जर आमच्या सगळ्या फ्रंटलच्या अध्यक्षांना पण एकदा बोलवा, युवक काँग्रेस असेल, महिला काँग्रेस असेल, सेवादल असेल, एनएसयूआय, इंटक आहे, त्या सगळ्यांना बोलून आपण एससी सेल आहे, ओबीसी सेल आहे, यांना बोलून जरा स्ट्रेंथन केलं, सांगितलं तिकीट देण्याबद्दलचं तू मत नाही, पण त्या कार्यकर्त्यांनी निवडून आणण्यासाठी तुझं काय योगदान आहे, अशा पद्धतीने जर आपण आम्हाला सहकार्य केलं साहेब तर आम्ही उस्मानी साहेब आणि मी आणि इतर जिल्ह्यातले जेवढे नेते त्याला सगळ्यांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन आम्ही या महानगरपालिकेमध्ये निश्चितपणाने काम करू आणि राहिला प्रश्न कामगार संघटनेच्या बाबतीत सह्याचं जे काम आहे ते निश्चितपणाने शहर काँग्रेस कमिटीमध्ये जोमाने चाललंय। मी फार लावण्याचा वेळ घेणार नाही कारण साहेब आपल्याला ऐकायला लोक आलेले आणि लोकांना वाटत असेल मी खरं बोलतोय कारण मी या अनुभव घेतलेला आहे। यासाठी आपल्याला सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाऊन तीच काँग्रेस मजबूत करायची आणि सगळ्यांना महापालिकेचे आपले 115 वार्ड मध्ये आपण संघटना बांधतोय। कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवून मोहल्ल्यात जाऊन ही संघटना बांधण्याचा उस्मानी यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही ठरवलेला आहे आणि ते करणार कारण ही संताची भूमी आहे आणि आम्हाला संघटना बांधायची, संघटना बांधू आणि जे काही आमच्या नेत्यांचे स्वप्न होते ते आम्ही पूर्ण करू। अशोकरावजी सारखा आमचा तरुण नेता राज्याचा 2दा मुख्यमंत्री राहिलेले आता बांधकाम मंत्री ही त्यांची भूमी आणि सगळ्यांनी मिळून मी अनिल महिला यांना सगळ्यांना सांगितलं की आपण घरोघरी जाऊन जुने कार्यकर्ते जे कार्यकर्ते आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र आणून आणि हे करून ही संघटना आम्हाला बांधायची आहे। मला अशोकरावजीकडून काही मागायचं नाही पण पक्ष संघटनेकरता आपण या औरंगाबादच्या दोन्ही काँग्रेस कमिटीच्या
या पाठीशी खंबीर उभा राहा आणि अशोकरावजी महिन्यातून 2 चक्कर या औरंगाबाद शहरात आलं. तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे, आपल्याला अपेक्षा आहे आणि सगळ्या गोष्टी करू. दुसरी आता याबरोबर आपण जी ठेवली, आपल्याकडे 2 प्रश्न गंभीर. आपल्या शेतकऱ्यांच्या विरुद्ध जो काळा कायदा भाजप सरकारने आणलेला आहे, आपण अनेक कायदा मोठे केले. कामगारांच्या विरोधात कायदा, आज शेतकऱ्यांना कोणाच्या दारी पाडू लागले? भाजप सरकार अंबानी अदानी यांच्या दारीला पाडू लागले. शेतकऱ्याकरता गेल्या 60 वर्षात काँग्रेस पक्षाने पंडित जवाहरलालजींच्या नेतृत्वाखाली आणि अनेक सगळ्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली शेतप्रधान देश आणि शेतकऱ्यांचे सगळे आज शेतकरी त्याकरता काँग्रेस पक्षाने कामगाराकरता केला आहे. सगळ्या कामात याच्याकरता केलाय. ही 2 गोष्टी. कामगारांचं काय? परवाना कामगार असले 3 महिन्यानंतर त्याला काढून टाकणार. तरी सगळ्यांनी जागृत होऊन आपल्या शहरात आपल्याला 1.5 लाख सह्यांचा कोटा दिलेला आहे आणि आपल्याला पूर्ण करायचं आहे. जोरात आपलं काम चालू आहे आणि जागृत करायचं आहे. अनेक पक्षाकडून 10-12 कार्यक्रम आलेले महिन्याभरात, ते आम्ही पूर्ण करू आणि ते आश्वासन देणारा पुढारी काम करून त्यांच्या बरोबर, माझ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर आपण काम करू. ही संघटना मजबूत आणू. मराठवाड्याच्या विकासासाठी अशोकरावजी आपण कोणताही पाय उचला. मैं इस बात दावे के साथ बोलता हूँ कि मैं खुद भले जो कुछ भी होऊंगा, लेकिन जितने भी कार्यकर्ता जुड़ने कार्यकर्ता नहीं जा रहे, उनके साथ में उनको कहीं भी अन्याय होने की कोशिश होगी तो मैं तुम्हारे साथ में खड़ा हूँ. मैं कभी बोलने की जरूरत नहीं करता. लेकिन आज की परिस्थिति क्या है? ये घटका, वो तटका, ये सामने जो भी काम करे, स्वर्गीय शंकरराव जी साहब ने धर्म पाने तो मैं थोड़ी देखे थे. एक कांग्रेस वाला इसका पानी पीना कि दूसरा कोई इसका पानी पीना, एक दूसरे इस तरीके का काम अशोकराव जी का रहता है. इनकी सर्वे सभा के अंदर इसके अंदर अपन काम करते हैं. अभी पहले साहब तुमने बोलना चाहिए. अब तुम बोलने को भी टाल दे रहे, मेरे समझ में नहीं आ रहा क्यों टाल दे रहे. खामोश बैठ रहे हो, बोल रहे नहीं. ये अभी अगर अपन बोलने तो नहीं क्या, अरे मौसिद ने अभी जो भी मौसिद ने हमें तुम्हारे अभी मैं जो भी बोलने जा रहा हूँ मौसिद है तुम्हारे, मैं अपने सबके तरफ से अशोकराव के बाद में ये काम में ये बात डालने के लिए मैं यहाँ पे खड़ा हूँ. या अगली महानगर पालिका से जीतने की सही में नहीं, तो अपने जितने भी अपने ऑर्गेनाइजेशन है आज तो अपन देख रहे नए लोग तो बहुत आ रहे. अपने पास नए लोगों का स्वागत है. धन्यवाद. नए लोग उन्होंने रियल में गांधी पंक्ति नहीं दी करेक्ट, और ये बात आदरणीय अशोकराव चौहान साहब को बताना चाहता हूँ. जैसा जो हमारे जिला अध्यक्ष ने जब जिला अध्यक्ष पद छोड़ के पार्टी छोड़ के चले गए, यहाँ के खुर्चा भी लेके चले गए. तो खुर्चा देने से लेके अभी तक ये नहीं करने का काम उस्मानी ने किए. अभियान करूँगा उसके दिनों सरकारी किए, उनका भी मैं मुख्य बात यह है कि शहर का माजी महापौर में होने के नाते और मेरे बाद में तो कोई महापौर नहीं हुआ, ये बड़ी दूसरी बात. स्वर्गीय शंकरराव चौहान साहब ने अगर तो वो टाइम क्या करते 88 के अंदर में कोरोना टिकट नहीं देते थे, तो मैं समझता हूँ कि आज जो मैं यहाँ पे खड़ा हूँ वो खड़े रहने की ताकत भी मेरे पास में है. और कभी कभी ऐसा लगता है कि शहर के नेता लोग भूल जाते हैं कि अशोकराव ने प्रदेश कांग्रेस के भी रहने में भी किया वाला है. ऐसा कभी उनको विसर पड़ जाता है, ऐसा कभी लग जाता है. मेरी दोनों जिला अध्यक्ष से ये विनती है, शहर जिला अध्यक्ष और काले साहब आपसे ये उस्मानी साहब को मैं इतना बताना चाहता हूँ कि उस्मानी साहब और काले साहब एक बात ध्यान में रखो. हो सकता है कि मैं तुम्हारे से बड़ा होगा, लेकिन मराठवाड़े का जो भी जब भी बात आती है, चाहे मराठवाड़े का मुख्यमंत्री होगार हो, लेकिन अशोकराव चौहान साहब है या उसमें मराठवाड़े के जो भी नेता है, नेता से पूछे सिवा कुछ होता नहीं.
चाहे आप दोनों में अपने जीवन है तो अशोकराव तो कुछ के हुआ होगा, ये बात आप ध्यान में रखनी चाहिए। बिना बिना पूछे नहीं और हो भी नहीं सकता। हमारे दूसरी और एक विनती ये रहेगी हमारे नेतागण से, जो हमारे कार्यकर्ता है, इनको जो दबाने का धमकाने का जो काम चालू है, ये कहते हुए दूर होना चाहिए। मैं दिमाग को ये नहीं दूंगा, मैं दिमाग को दावे के साथ बोलता हूँ कि मैं खुद भले जो कुछ भी होऊंगा, लेकिन जितने भी कार्यकर्ता दूसरे कार्यकर्ता नहीं करे उनके साथ में उनको कहीं भी अन्याय होने की कोशिश होगी तो मैं तुम्हारे साथ में खड़ा हूँ। मैं कभी बोलने कभी मैं भाषण नहीं करता, कभी मैं बोलने की जरूरत नहीं करता। लेकिन आज की परिस्थिति क्या है, ये घटका वो घटका ये सामने जो भी काम करे, और ये छत्रपति शिवाजी साहब ने धर्म पाने तो उन्होंने थोड़ी देखे थे कि कांग्रेस वाला इसका पानी पीना कि दूसरा कोई इसका पानी पीना है, इस तरीके का काम अशोकराव जी का रहता है। इनकी छत्र छाया के अंदर इसके अंदर अपन काम करते हैं। अरे बड़े साहब तुमने बोलना चाहिए, अब तुम बोलने को भी टाल दे रहे, मेरे समझ में नहीं आ रहा क्यों टाल दे रहे। ये अभी अगर अपन नहीं, अरे मस्जिद में अभी जो भी मस्जिद में हमें तुम्हारा अभी मैं जो भी बोलने को जा रहा हूँ मस्जिद में तुम्हारा, मैं अपने सबके तरफ से अशोकराव के बाद में ताकि बात जानने के लिए मैं यहाँ पे खड़ा हूँ। यहाँ अगली महानगर पालिका अगर से जीतने की सही में है तो अपने जितने भी अपने परगना ऑर्गेनाइजेशन है, आज ये तो अपन देख रहे हैं नए लोग तो बहुत आ रहे, अपने पास नए लोगों का स्वागत है, धन्यवाद नए लोग आए, लेकिन पुराने लोग का चले गए। मैंने परसों की दिन मैंने अध्यक्ष साहब से बात करा तुम्हारे साहब से, मैंने उनको ये बोला कि छोटी रकीब को कम करने की कोशिश मत करो, उसके आगे एक बड़ी रकीब मार लो तो बिल्कुल काम अच्छा हो जाएगा। जितने भी जूने कार्यकर्ते जो कार्यकर्ते कांग्रेस पार्टी में, पहली लाइन और पहली मेरे जो वाक्य है ये मोदी गवर्नमेंट के लिए है। किस तरीके का हालात नरेंद्र दामोदर मोदी ने सारे भारतवर्ष में किया है, आरएसएस ने जिस तरीके की दौड़ हमारे भारत में किया है, पहली दो लाइन उनके लिए और फिर हमारे नेता के लिए दो लाइन कहूंगा और उनको आमंत्रित करूंगा। आरएसएस ने किस तरीके का माहौल सारे देश में किया है, नफरतों का असर देखो, नफरतों का असर देखो। इंसान तो ठीक थे, जानवरों का भी बंटवारा कर दिया, न जाने कब गाय को हिंदू कर दिया, बकरे को मुसलमान कर दिया। ये पेड़, वो पत्ते, वो शाख, वो दरख्ते भी हैरान हो जाए। इन आरएसएस के दौर में परिंदे भी अगर हिंदू और मुसलमान हो जाए, जिस तरीके की राजनीति आरएसएस नफरत के देश में फैला रही है कि हरा रंग मुसलमान का है और लाल रंग हिंदू का है, वो दिन दूर नहीं भाइयों जब मार्केट की सारी हरी सब्जियां मुसलमानों के हिस्से में आएगी और हम हिंदुओं के हिस्से में सिर्फ लाल गाजर और टमाटर ही रह जाएंगे। वो सोचकर तुम्हारी हमारी तरह वो शागिर्द ने बेचारा तरबूज बहुत परेशान है, सेक्युलर तरबूज जो ऊपर से तो हरा और अंदर का तो लाल है। जिस तरीके की राजनीति यहां पर इन्होंने किया आरएसएस ने, अब मैं आमंत्रित करना चाहता हूं हमारी ऊर्जा स्थान को, एक ऐसे व्यक्ति महाराष्ट्र जिनको सुनने को तरसता है, जिनकी ऊर्जा भी अगर पास से निकल जाए तो अपने आप में आदमी अपने आप को फुल चार्ज महसूस करता है। जितनी बार हमारे नेता औरंगाबाद में आते हैं और हमारे सर पे हाथ रखते हैं, हमें लगता है कि हम जीत गए, हमें लगता है कि हम किसी से नहीं हारेंगे। एक शेर पढ़ के साहब को यहाँ पर आमंत्रित करता हूँ, जो नांदेड़ जिनकी कर्मभूमि है, मातृभूमि नांदेड़ है, मराठवाड़ा जिनकी कर्मभूमि है, महाराष्ट्र के ये दिग्गज नेता है और अखिलवाद के, इनके लिए ये शेर पढ़ता हूँ, इनको आमंत्रित करता हूँ। अगर एक तरफ तक सारी आरएसएस खड़ी हो जाए और एक तरफ तक हमारे नेता, आपने बाहुबली पिक्चर देखा होगा, अरविंद बाहुबली जिस तरीके से थे उसी तरीके से हमारे नेता आदरणीय अशोक चंद्रराव जी चौहान साहब की ख्याति इस भारत में बोलती है। अगर एक तरफ खड़ा कर दिया जाए आरएसएस को, नरेंद्र मोदी को और सारी बीजेपी को, और एक तरफ हमारे नेता अशोक राव जी चौहान साहब को खड़ा किया जाए, तो अशोक राव जी चौहान साहब के लिए दो लाइन है, छोटा हूं तो क्या हुआ, छोटा हूं तो क्या हुआ आरएसएस, आंसू हूं मैं एक
माजी आमदार आणि आमचे मित्र कल्याणराव काळे, औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहम्मद उस्मानीजी, सेवा दलाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विलास अवताडे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश मुखिया, माजी मंत्री अनिल पटेलजी, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखाताई पांदडे, प्रियंकाताई कराड, सय्यद अकरम, चंद्रकांत मालके, अशोक सायन्ना, इकबाल सिंग गिल, रमेश जोगदंड, मोहन देशमुख, अहमद चाऊस, अल्ताफ पटेल, पवन डोंगरे, सर्व उपस्थित असलेले समोर माझ्या बसलेले सर्व काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते, औरंगाबाद शहर चे सर्व पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आपण सर्वजण आज संध्याकाळी होणाऱ्या थोडा उशीर झाल्याची मला कल्पना आहे, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज माझे 2 शब्द ऐकण्याकरता या उपस्थित झाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक स्वतः या ठिकाणी आभार मानतो, त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करतो. काँग्रेस कार्यालयामध्ये अनेक वेळा या ठिकाणी येण्याचा योग आला. उस्मानी भाई, आज का कार्यालय नए अध्यक्ष के साथ कार्यालय भी नया हो गया है. कार्यालय चकाचक हो गया, पुरानी कुर्सियां नहीं आती, एक तो हंड्रेड नहीं आएगी, आएगी ना क्या, कुर्सी से दूर घूमने वाला है. आणि नवीन अध्यक्ष, नवीन जिल्हा अध्यक्ष, नवीन शहर अध्यक्ष, नवीन जोमाने आज सर्वजण बरं वाटतं की चांगली सुरुवात या ठिकाणी औरंगाबाद मध्ये आपण सर्वांच्या अथक प्रयत्नातून एका नवीन जिद्दीने आपण सर्वजण आज या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत. मास्क कमी करतो कारण फोटो मध्ये असा अनुभव मास्क त्या अवघड परिस्थिती आहे. गेल्या 6 ते 8 महिन्यापासून आपण कोरोनाच्या या सगळ्या अडचणीमधून जात आहोत. कधी कोणाला काय होईल सांगता येत नाही आणि मोठ्या अडचणीच्या परिस्थितीमधून आपण आलेलो आहोत. आपलं सरकार येईल असं कोणाला वाटलं नव्हतं, पण नियतीला हे मान्य होतं. आपल्या पक्षाध्यक्ष ठेवायचं असेल, आम्ही सोनियाजींना विनंती केली, शिवसेनेवर जायचं कसं हा प्रश्न आपल्या समोर होताच. राष्ट्रवादीत आपण गेल्या 15 वर्षापासून राष्ट्रवादीची आपली आघाडी आहे, पण शिवसेनेसोबत जायचं की न जायचं असा प्रसंग डोळ्यासमोर होता. परंतु काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना आम्ही कन्व्हिन्स केलं, त्यांना विनंती केली की स्वतः त्या बैठकीमध्ये होतो, त्या काही तयार नव्हत्या, सर्वांना माहिती. त्यांना आम्ही विनंती केली की राज्यामध्ये जर भाजपला बाजूला ठेवायचं असेल तर आपल्याला आघाडी केलीच पाहिजे आणि भाजपला देऊ ठेवलंच पाहिजे. सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा आहे. गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना खूप त्रास दिला गेला, आपल्या आमदारांना खूप त्रास दिला गेला. त्या सत्तेचा उपयोग काँग्रेसला नवीन भरारी या राज्यामध्ये देता आली पाहिजे. काँग्रेसला नवीन ताकदीने कार्यकर्ते उभा करता आले पाहिजे आणि आगामी काळामध्ये काँग्रेसची ताकद यापेक्षा दुपटीने आपल्याला वाढवता आली पाहिजे. त्या प्रामाणिक भावनेतून मित्र
सोनिया गांधींना विनंती केली आणि त्यांनी बऱ्या मुश्किलने आमचं ऐकलं. मला या ठिकाणी मुद्दाम स्पष्टपणे सांगितलं. यासाठी सांगतो की आपली जबाबदारी अधिक जी आहे करण्याची, आपली जबाबदारी वाढलेली आहे. काँग्रेसची ताकद जर वाढली नाही, काँग्रेसचे रिझल्ट जर चांगले आले नाही, लोक म्हणत मी सत्तेमध्ये गेला कशाला, मंत्री व्हायला गेला. सत्ता तुम्हाला पाहिजे होती म्हणून तुम्ही सत्तेमध्ये गेला. ज्या हेतूने आपण काँग्रेसमध्ये या सरकारमध्ये गेलो आहोत, तो हेतू साध्य करायचा असेल तर व्यासपीठावर बसलेल्या सगळ्याला जबाबदारी घ्यावी लागेल आणि तुम्ही सर्वांनी मिळून एकत्रित काम करावं लागेल. केव्हा कुठे मराठवाड्याच्या या राजधानीमध्ये आगामी काळामध्ये लोकांना वाटलं पाहिजे, लोकांना काँग्रेस पाहिजे आहे. आपण कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये कमी पडतोय का, हा खरा प्रश्न मला वाटतं एकमेकांना विचारला पाहिजे. ज्या आपल्या उणीवा आहेत त्या उणीवा प्रामाणिकपणे आपण दूर केल्या पाहिजेत. काही अवघड नाही आहे, काही अवघड नाही. मान सन्मानाचे थोडे प्रश्न आहेत, एकमेकांना सांभाळून घ्यायची गरज आहे. आणि जो खरा लोकांना हवा असलेला माणूस आहे त्या माणसाला तिकीट दिलं पाहिजे, ही माझी कामाची, ही माझी अपेक्षा आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये माझ्या स्वतःच्या जिल्ह्यात शेवटी असं आहे, इतरांना उपदेश देत असताना स्वतःचं काय यादी बोलावं लागतं. आपको सलाह देने से पहले मेरे नीचे क्या है मेरा देखना पड़ता है. त्यामुळे माझ्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस महानगरपालिकेचा विचार मी केला, त्या कोण कोणाचा आहे विचार कधी मी आतापर्यंत कधी विचार कधीच करत नाही. कोण कोणाचा आहे, कोण कोणाच्या जवळचा आहे असा विचार कधी करत नाही. लोकांना कोण पाहिजे तो पटकन निर्णय घेऊन टाकतो की आजपर्यंत मी गेलेला आहे. आणि मग नांदेडमध्ये मी जवळपास 82 लोकांपैकी आज जवळपास माझ्याकडे 78 लोक आहेत काँग्रेस पक्षाचे 82. त्यामुळे माझी बढाई मला करायची नाही, परंतु मी 82 पैकी 78 लोक आणू शकतो याचा मला अभिमान आहे. आणि अभिमान यासाठी एक लोकांचा विश्वास आहे म्हणून आलेले आहे. मी काही एकटा काही केलं असं भूमिका नाही. लोकांचा विश्वास आहे आणि लोकांचा विश्वास आहे म्हणून नेतृत्व आहे, आणि नेतृत्व आहे म्हणून लोक ऐकतात आणि लोक ऐकतात म्हणून त्या ठिकाणी निवडून देतात. हे समीकरण असं नाहीये, गेल्या 50 वर्षाचं हे समीकरण या ठिकाणी जोडलेलं आहे असं मी म्हणतो. ते औरंगाबाद सर्व महाविद्यालयाचे आपण या ठिकाणी फोटो पाहत आहोत. अनेकांना जवळून मी पाहण्याचा मला योग आला आहे. डॉक्टर रफिक झकेरिया जवळून मी पाहिलेलं आहे, कारण की मी त्यावेळेस शाळेमध्ये होतो, कॉलेजमध्ये आलो. रफिक झकेरिया साहेब शंकरराव चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये होते. बाळासाहेब पवार खासदार होते. त्या सगळ्या महाविभूतींना मी व्यंकटराव जाधव साहेब खासदार होते झाले. सगळ्यांना फार काझी सलीम साहेबांना मी जवळून पाहिलं. सांगायचा उद्देश एवढाच आहे की सगळ्या लोकांना फार मी जवळून पाहिलं, तो काळ मी जवळून पाहिला. जायकवाडी होत असताना शंकरराव चव्हाण आपले महापौर झाले. शंकरराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना कल्याण आपले चंद्रराव काळे त्यावेळेस आपले पहिले महापौर झाले. सायंकाळची मी पाहिलंच आहे, पण प्रत्यक्ष कालावधी मात्र आपला महापौर होऊ शकला नाही. ही खंत मात्र आपण सर्वांच्या मनात काहीतरी चुकतंय. आपण कुछ गलतियां आपकी हो रही है, और गलतियां ये हो रही है कि बार बार वही गलती हम कर रहे हैं, उसके वापस कामयाब नहीं हो रहे. जो लोगों को नहीं चलता है उसको बोलना चाहिए थोड़ा बैठ वही बोलो क्या नए लोगों को ताकत को हा विचार करून लोकांमध्ये राहणारा, लोकांचे प्रश्न समजणारा, लोकांची कामं करणारा, आता सभी लोगों का चॉइस है. तुम नहीं देते ना हम जाते उधर, उधर नहीं ना उधर जाते, उधर नहीं तो उधर जाते. चॉइस है अभी लोगों के पास. त्यामुळे घर खाली करता है कि लोगों को साथ लेके अपना घर बढ़ाना है, ये सोचो. हम तो अभी भी है, आगे भी है, आगे भी नहीं. परंतु आपले निर्णय अचूक झाले पाहिजे. कामं करणाऱ्या माणसाला संधी दिली पाहिजे. तो कदाचित मला आवडेल, कधी मला आवडणार नाही. मला आवडणार नाही म्हणून जनतेला आवडणार असं होऊ शकत नाही.
जनतेला आवडला तो मला आवडला है माझी भूमिका तो जनता को पसंद है हमको पसंद है और जो जनता को पसंद नहीं वो हमको भी पसंद नहीं कहने कहूंगा उसको बोलता रुक जा थोडं लोकांना आवडणारा माणूस घेतला तर आपलं काम चांगलं होऊन जातं 12 लोकांच्या पसंतीचा माणूस आहे 4 आपल्या पसंतीचा असा जर समीकरण लावलं तर म्हणलं कामयाब उस्मानी आप नहीं है कामयाब मुकाबले नहीं कोई पार्टी है आपके पीछे तो पुराना संघर्ष की प्रॉब्लम कुछ नहीं है आपको पीछे खींचने वाले भी तैयार टाइम है उसके जब तक चल रहा है हनीमून पीरियड है आपका हनीमून पीरियड आपका ये हनीमून पीरियड है चलाओ बिल्कुल चलाओ अच्छी चलाओ पूरी ताकत से चलाओ अच्छा काम इसका उसका छोड़ दो तो अगर रोज समीकरण बदलते रोज फोटो बदलते कांग्रेस में जो कोई बड़ा कभी छोटा फोटो होते रहता है मैं इसकी फोटो देखता ही नहीं मैं 40 साल गुजर गया और क्या देखना फोटो में मुझे क्या देखना है देखता ही नहीं बोलने का मतलब ये है कि आप काम अच्छा करो अपने आप फोटो लगेंगे फोटो बोलने की जरूरत नहीं पड़ती आज बड़ी मुश्किल मेरा फोटो नहीं मेरा नाम नहीं क्या करेंगे नाम नहीं फोटो तो हम सोचते ही नहीं क्या बोलने का मतलब यह है काम करो अच्छा सबके साथ अच्छा बर्ताव रखो और जो सही है उसका काम बिल्कुल जो सही है उसका साथ कोई प्रॉब्लम नहीं कुछ मुश्किल नहीं लोगों को विश्वास आना चाहिए अध्यक्ष बिल्कुल न्यूट्रल है बिल्कुल कोई गड़बाजी नहीं है और सबके साथ में लेके चलने वाला आम नागरिक है ये भूमिका रही तो लोगों को विश्वास आएगा आज सवाल यह है कि हमारे सामने कई चुनौतियां हैं भाजपा देखिए जिस तरीके से जहर उगल रही है सबसे बड़ी परेशानी हमारे सामने ये है कि पूरे देश में ये कैंसर और इस कैंसर को रोकने के लिए हम सबको अथक प्रयास करने पड़ेंगे बड़ी कड़ी मेहनत करनी पड़ेगी महानगरपालिका कोई बड़ी चीज नहीं है तो इन कार्यकर्ताओं के लिए वही आशिका किरण है कोई आमदार खाता बनने वाले नहीं है कि अगर नगर सेवक बन जाए तो उनको भी बड़ा डर रहता है कि कांग्रेस पार्टी का सदस्य हमारा जो फ्यूचर है ठीक है हम चुनाव लड़े चुनकर आए मंत्री बने मुख्यमंत्री बने चलो ठीक है तो ये कोई मुख्यमंत्री बनने वाला आदमी 10 बन सकता है तो यहाँ बैठने वाला हर कार्यकर्ता सोचता है कि मादरता है गलत नहीं है ठीक है हर आदमी कॉर्पोरेटर भी नहीं बन सकता क्योंकि वो कॉर्पोरेटर बनने के लिए भी यहाँ पे ख्याल से 10 लाख के है वार्ड 7,000 का वार्ड 7,000 का वार्ड है तो 10,000 लोगों से संपर्क रखोगे और उनके प्रॉब्लम में ध्यान दोगे अलग अलग सेवा में काम करो और भाजपा को किसी सूरत में अपने को रोकने के लिए जो करना है वो पूरी ताकत के साथ अपने को उतरना पड़ेगा मग कार्यक्रम चांगला झाला सत्कार उत्तम झाला भाषण चांगलं झालं हे हरिपरंगावारी चांगलं घरी आला बहुत फुल टाइम काम आहे पूर्ण वेळ काम आहे पूर्ण वेळ काम करायचं असेल तर तुम्हाला सुद्धा तुमचा जास्ती वेळ द्यावा लागेल अधिकचा वेळ द्यावा लागेल आणि लोकांनी ज्वलंत प्रश्नावर आपल्याला आवाज उठवणार आहे आजचे ज्वलंत प्रश्न 2 आहेत ग्रामीण भागातले विषय शहरातले विषय वेगळे आहेत ग्रामीण भागातला सगळा शेतकऱ्यांचा कायदा केला परवा वाईट कायदा केला एवढा की शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणार नाही मोठे उद्योगपती शेतीचा माल घेऊन जातील हमी भाव मिळणार नाही पैसे क्षेत्राला मिळणार नाही आणि मोठे व्यापारी किंवा मोठे उद्योगपती शेतकऱ्याचा सगळा माल हडप करून बसतील आणि मग तो माल चांगल्या भावामध्ये जेव्हा वेळ येईल तेव्हा चांगल्या भावात तो माल विकतील आणि फायदा ते कमवतील आणि सामान्य शेतकऱ्याला काय मिळणार असा हा कायदा भरपूर विषय आहे पण त्याचा थोडक्यात गावा मी सांगितलेला आहे हा विषय जर कायदा पास केलाय त्यांनी बहुमताच्या जोरावर त्यांचे एवढे खासदार आहेत 2 मिनिटांमध्ये निर्णय होतो तो कायदा पास होऊन जातो हा कायदा देशाला किती घातक आहे की आपण पाहिलं पंजाबसारख्या अनेक राज्यांनी सुद्धा याच्यामध्ये उतरून विरोध केला राहुल गांधी सुद्धा ट्रॅक्टर बसून या ठिकाणी आपल्या विरोधामध्ये रॅली काढली ग्रामीण भागातला सगळ्यात ज्वलंत प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न शेतीवर आधारित ज्यांचा उत्पन्न आहे त्यांचा प्रश्न आहे हा सगळा दुसरीकडे कामगारांच्या विरुद्ध कायदे हे सुद्धा भयानक आहे की कामगारांची सुद्धा नोकरी आता हमी राहिलेली नाही
2 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट, 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट संपलं, घरी जा. म्हणजे जी सामाजिक सुरक्षा आपल्या काळात होती कामगारांना, ती सामाजिक सुरक्षा सुद्धा आता राहिलेली नाही. तो माणूस आता आपल्या कुटुंबाचं काय होणार, आपल्या मुलाबाळांचं काय होणार, ती रिटायर झाल्यावर अगोदर व्हायचे 50-58 वर्षापर्यंत रिटायर होतो, आता काय 3 वर्षात टाळून टाकतो आमचं आहे का तरी. अशा प्रकारचे कायदे आता कधी होऊ घातलेले आहेत. आणि मग हा कामगारांच्या विरोधातला कायदा, शेतकऱ्यांच्या विरोधातला कायदा, घरचा प्रश्न आहे. आणि औरंगाबाद शहराचा विषय जो आहे तो विषय तर पाण्याचा आपण सांगितल्याप्रमाणे तर हा विषय किती वर्ष ऐकतो, 15 वर्ष ऐकतो, 15 वर्षापासून समांतर ऐकतोय, 15 वर्षापासून पाणी ऐकतोय. म्हणजे जे प्रश्न एवढे क्षुल्लक आहे ते प्रश्न 15 वर्ष सुटत नसतील तर मग त्या भाजपवाल्यांनी गेल्या 5 वर्षात त्या आपल्या मराठवाड्यात काय दिलं. मराठवाड्याचा प्रश्न बोलत असताना मला मुद्दाम सांगितलं, माझ्या आवडून सांगितलं पाहिजे, गेल्या 5 वर्षामध्ये मराठवाड्याला काहीच मिळालं नाही. सुद्धा एक विषय, आता सगळे विषय एकदम घेतले लोक म्हणजे तुम्ही काय गप्पा मारतात काही होत नाही. हे सगळे विषय जे काँग्रेसने विचार घेतले, म्हणजे धनगर समाजाचा विषय असतो, ओबीसीचा विषय असतो, ओबीसीच्या कुठल्याही आरक्षण धक्का लावायचा नाही ही आमची भूमिका आहे. पण सातत्याने आपण ओबीसीना असं ओबीसीच्या आरक्षणामुळे तुम्ही आरक्षण घेणार का, सातत्याने विषय निर्माण करून काहीतरी सरकारच्या विरोधामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मला हे सांगितलं पाहिजे की ओबीसीच्या आरक्षणात धक्का न लावता मराठा आरक्षण अधिकचं कसं करून घेता येईल हा प्रामाणिक प्रयत्न आहे. मुस्लिम आरक्षण सुद्धा मिळालं पाहिजे हीच आमची भावना आणि भूमिका आपल्या सरकारने निर्णय घेतलेला आहे. आपलं काँग्रेसचं सरकार असताना घेतलेली भूमिका आहे, हीच भूमिका आजही कायम आहे. त्याचबरोबर अन्य आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा धनगर असो किंवा ओबीसीचं पद्धत असो, जे प्रश्न उर्वरित आहेत त्या प्रश्नावर वाचा फोडण्याची भूमिका प्रामाणिकपणे सर्वांची आहे. मला मुद्दाम सांगितलं आहे, औरंगाबाद मध्ये येत असताना औरंगाबादच्या विकासात्मक कामासंदर्भात जरूर या ठिकाणी लक्ष मी देणार आहे. आपले संपर्क मंत्री अमित देशमुख आहेत, त्यांच्याशी मी नक्की त्यांचा डायलॉग असतो. जे प्रश्न आपले प्रलंबित आहेत लक्ष निश्चित त्या ठिकाणी देण्याची आमची भूमिका आहे. ही मुख्यमंत्री आता पैठणचा आपण विकासाचा कार्यक्रम घोषित केला, तोही मागच्या काळात 5 वर्षात मागे पडला, तोही काही मागे लागू शकला नाही. जो काही झालं ते काम अर्धवट झालं, अजून पूर्ण करावं लागणार. जे प्रश्न आपल्या मराठवाड्याचे विशेष औरंगाबाद जिल्ह्याचे मागे लागलेले आहेत त्या प्रश्नाकरता माझी वेळ देण्याची पूर्ण तयारी आहे. ज्यावेळी औरंगाबाद जिल्ह्यात यायला तयार आहे, ज्यावेळी तुम्ही मला सांगितलं की बोलायला तयार आहे. आणि शासकीय पातळीवर जे प्रश्न असतील त्या प्रश्नामध्ये मनापासून लक्ष देण्याची माझी प्रामाणिक भूमिका आहे तुम्ही या ठिकाणी सांगितलं. त्यामुळे माझी अपेक्षा एवढीच आहे आता लहानसा जे हेवेदारी आहे ते सोडून द्या. जे झालं ते संपूर्ण टाका, ते वारंवार त्याच गोष्टीकडे जाऊन अर्थ नाहीये. पुढे काहीतरी नवीन सुरुवात आपण करूया. नवीन सुरुवात याच महानगरपालिकेच्या माध्यमातून जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, कार्यकर्त्याची निवडणूक आहे. आणि या कार्यकर्त्या निवडणुकीच्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी संधी आहे. आणि म्हणून जिथे निवडणुकीमध्ये ज्याचे इलेक्टिव्ह मेरिट आहे अशा कार्यकर्त्याला या निमित्ताने संधी मिळाली पाहिजे ही माझी प्रामाणिक भूमिका मित्र. दिवस मला सांगायचं अधिक वेळ मी घेत नाही, तुझ्या परत झालेला दिवसभर कार्यक्रम असल्यामुळे अधिकचा वेळ मी घेणार नाही. तो आज ज्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, ज्यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर ज्यांच्या नवीन नियुक्त्या केल्या जिल्हा शहर काँग्रेसने त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी मिळून संघटना मजबूत झाली तर पक्ष मजबूत होईल, आणि पक्ष मजबूत झाला निश्चितच या जिल्ह्यामध्ये आपलं वर्चस्व आपण कायम ठेवण्यामध्ये आपण निश्चित कामयाब होऊ अशा प्रकारची अपेक्षा करून या ठिकाणी संयोजकांचे आभार मानतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वागत है और हमारी आपसे एक अपील है कि जिस तरीके से आपने नगर पालिका आपकी कॉर्पोरेशन दिया है, हमारा आपसे अनुरोध है कि आपके औरंगाबाद में इसी तरीके से पूरी ताकत के साथ यहाँ पर बैठ के औरंगाबाद के भाव को बढ़ाएंगे जैसा कांग्रेस को बढ़ाए. और ये प्रोग्राम खत्म हो गया, मैं ऐसा नहीं रहा हूँ. जय हिंद, जय भारत.
कायद्यावर ह्युमन राईट कमिशनचे कायद्यावर आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मिळून जागे यांना पण मी आमंत्रित करतो. ऐसा चार्जर